सर्व विचारत आहेत तू नक्की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो. तर जय शिवराय मित्रांनो, मी जय मोरे काम करतो आता क्रूज शिपमध्ये. रेडी होऊन निघालो डे क्रूच्या मीटिंगला. पहिले केले ब्रेकफास्ट, मग केले लॉग इन. मीटिंग मध्ये आपल्या ग्रुपला मिळाले आहे वॉशिंग. क्रूज शिपवर वॉशिंग ही खूप जास्त प्रमाणात होते. याचे रिझन आहे की शिप समुद्रातून सेल होत असताना हवेत जो खारेपणा असतो म्हणजे सॉल्ट असते ते होते शिपवर जमा. तुम्हाला तर माहीतच असेल स्टील आणि सॉल्ट एकमेकांचे शत्रू आहेत. क्रूजवर फ्युचरमध्ये मेंटेनन्स कमी हवा असेल तर तो सॉल्ट रोज पाण्याने वॉश करून काढावा लागेल. म्हणूनच क्रूजवर रोज वॉशिंग होते. त्यामुळे शिपवर सॉल्ट जमा होत नाही आणि स्टीलला रस्ट देखील लागत नाही. याशिवाय डेक मेंटेनन्स रुटीन चालू असते. सर्वात इम्पॉर्टंट ड्युटी म्हणजे जेव्हा शिप पोर्ट जवळ येते तेव्हा तिला बर्थिंग करणे म्हणजेच मुरिंग स्टेशन्स. यामध्ये मोठ्या हायड्रॉलिक मशीन्स हँडलिंग करावे लागतात. ही ड्युटी पूर्णपणे सेफ्टी प्रिकॉशन घेऊन करावी लागते, कारण शिपची बर्थिंग आणि अनबर्थिंग यामध्ये जास्त ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. जर तुमची प्रॉपर ट्रेनिंग झाली असेल आणि सोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर पूर्णपणे सेफ्टी प्रिकॉशन घेऊन ही ड्युटी इझिली होते. आणि हो, मुरिंगची ड्युटी ही पूर्ण शिपमध्ये फक्त डेक डिपार्टमेंटच करते, मग ती शिप कार्गो असो किंवा क्रूज असो. कार्गो शिपमध्ये हा कव्हरऑल कॅप्टन पासून ट्रेनीपर्यंत सर्व घालतात, पण क्रूज शिपमध्ये हा कव्हरऑल घालायचा चान्स फक्त सेलर्सना मिळतो, मग तो इंजिन क्रू असो किंवा डेक क्रू असो. क्रूजमध्ये बाकी सर्वांना त्यांच्या डिपार्टमेंट वाईज कपडे मिळतात, लाईक हाऊसकीपिंग, डायनिंग, बार, शेफ, फोटोग्राफर अँड ऑल डिपार्टमेंट. क्रूजवरची अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.